नमस्कार मंडळी. तर आपण आज फायनली विवाच्या इच्छेनुसार जाणार आहोत गावाला. मागे बघतच असाल खूप जोराचा पाऊस येतोय. आत्ताच नुकतं ऊन पडलेलं आणि आता लगेच पाऊस आला. आज हरतालिका आहे आणि आज आमचा बेत आहे गावाला जायचा, गोंदवल्याला. विवाच्या इच्छेनुसार आम्ही आज गोंदवल्याला निघालो आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. बाबू हाय म्हण, हाय म्हण. आणि गाडी आणि हे आहेत आपले वे टू टेकचे सर्वा एक्सरसाइजच्या इथे आहोत. आणि आपण आता आर्मरेस्ट बसवून घेतलंय, ते तुम्ही बघू शकता. हा बोल ना. नमस्कार आता इथे पाऊस नाही आहे, जिथे आपल्याला नेरूळमध्ये पाऊस लागला. ही दिसते आपल्याला लाल परी, जिथे आपण सगळ्यांनी कधी ना कधी प्रवास केलाय. माझ्या पण अशा जास्त नाही पण आठवणी आहेत.
विभाची झोप झाली आहे एक. विभा तू कुठे चालली? तर मंडळी आपण चाललो आहोत रिचरखाच्या पुणेच्या स्टोअर व्हिजिटला, जिथे आपण मी जेव्हापासून ॲड बघितली आहे तेव्हापासून मी ते प्लास्टिक जमवलेलं, तर ते आपण त्यांना देऊया. कट एची श्रीरामकृष्ण निवास हेच होतं ना, अपसायकल गाडीवर. तर आपण रिचरखाच्या पुण्याच्या स्टोअरला आपण इथे आलो आहे, तर आपण टेस्ट विजिट करूया. आहे तिथे कुठे आहे बघा, दिसतंय. तर बघू शकता पूर्ण प्लॅस्टिकने बनवलेलं आहे पूर्ण सामान. बघू शकता आपल्याकडे पिशव्या आहेत, बॅग्स आहेत, ते रिसायकल वस्तूने बनवलेल्या आहेत. एकदम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि रिचक्र नावाची इथे एक शॉप आहे, एक छोटा बिझनेस आहे जे रिसायकल वस्तूंपासून असे टाकाऊ वस्तू इथे बनवलेल्या जातात. तर मी आणि माझ्या बायकोने जवळजवळ किती महिने आपण जमवलं होतं प्लॅस्टिक? एक महिन्याचं प्लॅस्टिक आम्ही जमा केलं आणि आज आपण इथे जमा केले ते प्लॅस्टिक आणि त्या डोनेट केलं आणि त्याच्यापासून ते या सर्व वस्तू बनवतात. बघू शकता. तर तुमच्या घरी पण तुम्ही जर प्लॅस्टिक असे जमा करत असाल तर जमा करा आणि इथे किंवा आसपास यांचे जे शॉप्स असतील तर तिथे तुम्ही जमा करा. आणि हे लोकेटेड आहे पुण्यातील कर्वे रोडवर, नियर बाय कमिन्स कॉलेज म्हणून आहे. तिथे आसपास तुम्हाला स्टोअर सापडेल. ॲड्रेस आणि लोकेशन मी तुम्हाला स्क्रीनवर देईनच. मित्रांनो प्राईस तुम्ही बघू शकता, 1300 रुपये या बॅगची किंमत आहे. आणि मजबूत आहेत मित्रांनो, हे टिकणारे आहेत, लवकर खराब किंवा असे तुटणारे किंवा खराब होणारे नाही आहेत या बॅग्स. थोड्याशा प्राईस आहेत पण या रिसायकल वस्तूने बनवलेल्या या वस्तू आहेत ज्या बनवायला म्हणजे खूप मेहनत लागते. आता सध्या नवीनच आहे. तर मित्र आपण जे काही प्लॅस्टिक जमा केलेलं घरी ते आपण इथे सबमिट केलेलं आहे, डोनेट केलेलं आहे. आणि हे त्या प्लॅस्टिकपासून ह्यांचा एक कारखाना आहे, जसं त्यांनी सांगितलं मला आता. ह्यांचा एक कारखाना आहे जो भोर या ठिकाणी आहे. तर इकडचे जे काही प्लॅस्टिक आहे ते भोरला पाठवतात आणि तिकडे एक फॅब्रिक बनते त्या प्लॅस्टिकपासून आणि ते फॅब्रिक परत इथे येतं आणि इथून त्या सर्व वस्तू बनवल्या जातात. तर तुमच्या घरी पण असेच प्लॅस्टिक्स वगैरे असतील तर नक्की त्या जमा करा आणि या ठिकाणी तुम्ही डोनेट करा, जेणेकरून हे टाकाऊ वस्तू बनवतील. आणि ते थोडेसा प्राईस जास्त आहे वस्तूंच्या, पण ठीक आहे, एक मजबूत वस्तू आहेत. परत आणि जसं आपण नॉर्मल बॅग्स घेतो त्या काही बॅग्स नाही आहेत, या टिकणाऱ्या बॅग्स आहेत. तर नक्की तुम्ही इथून सेल करू शकता किंवा आपलं प्लॅस्टिक आहे इथे डोनेट करू शकता.
आपण थोडं आता इथे ब्रेकफास्ट करणार आहे. माईक पप्पाकडे चालू आहे. श्री वडेवाले इथे कुरकुरे घेतलेत. तिला भूक लागली आहे. तुम्ही काय ऑर्डर केलं? मी वडा उसळ. तर गेली 5 वर्ष आम्ही इथे लग्न झाल्यापासून तरी आम्ही इथे वडा उसळ खायला थांबतो. श्री वडेवाले इथे. तर माझा वडा उसळ आलेली आहे. 2 वडे मागवलेत आणि पाव. आणि इकडची टेस्ट नेहमीची सुंदर असते आणि मी नेहमीच गावी जाताना किंवा इथून मी जात असताना या ठिकाणीच उतरतो नाश्ता करायला. तर तुम्ही सर्वांनी पण नाश्ता करायला या. आत्ताच काही वडा काढला आहे आणि प्राचीचा साबुदाणा वडा आलेला आहे. आज तुझा उपवास आहे बरोबर. तर मित्रांनो, श्री वडेवाले इथे आपण आता नाश्ता करून आता आपण पुढे जसं माझं गाव आहे गोंदवले, तालुका मान, जिल्हा सातारा, इथे आपण जाणार आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि चव एकदम चविष्ट असते इथे श्री वडेवाले मध्ये. आणि अगदी आपला हायवे आहे आणि या हायवेच्या बाजूलाच तुम्हाला श्री वडेवाले मिळेल. तिथे तुम्ही नक्की नाश्ता करू शकता. चविष्ट जेवण असतं. मिसळ वगैरे, वडा उसळ वगैरे चांगल्या क्वालिटीचं असतं. हायजीन वगैरे ते प्रॉपर मेंटेन करतात आणि चवसुद्धा उत्कृष्ट असते. म्हणून मी नेहमी इथेच थांबतो. तर रिकमेंडेड आहे. तुम्ही पण कधी इकडे याल तर इकडे एकदा नाश्ता करायला विसरू नका. आपण शिळपासून लेफ्ट टर्न घेतलेला आहे हायवेपासून आणि आता आपण थोडंसं काही किलोमीटर ड्राईव्ह करून आता आपण वीर डॅमकडे आलेलो आहे. बघू शकता वीर धरण आहे आणि समोर तुम्हाला वीर धरण दिसत असेल. तर हे जे समोर आहे ते वीर धरण आहे. पाण्याची मजा घ्यायला आपण थोडा वेळ इथे थांबलेलो आहे. समोर आपली गाडी तिकडे आपण पार्क केली आहे आणि इथे आपण थोडीशी मजा करतोय. संध्याकाळची आता संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत आणि वातावरण एकदम छान झालेलं आहे. बघू शकत असाल आणि पाण्याची मजा घेत आहेत तो आणि मुलगी. प्राच चला विभा चला. सूर्याची किरणं दिसतात आपल्याला ढगातून. एकदम स्वच्छ आणि एकदम काय बोलतात
फ्रेश वातावरण इथे झालेलं आहे, मजा येते या ठिकाणी. आणि इथे बाजूला तुम्हाला काय खायचं असेल, नाश्ता करायचा असेल, त्याचे स्टॉल्स पण तुम्हाला इथे आहे. तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता जर तुम्हाला काही करायचं असेल तर. वातावरण बघा, थंड वातावरण आहे एकदम. तर मित्रांनो, आता पण आलेलो आहे लोणंदमध्ये. लोणंदचं बस स्टँड बघू शकता. आणि आपण थोडा वेळ इथे थांबणार आहोत काही फळं वगैरे घेण्यासाठी आणि मग पुढे आपण जाणार. हे मंदिरात चालली गणपती बाप्पा देवप्पाला न्यायला. तर मित्र बघू शकता, फायनली 303 किलोमीटर झालेलं आहे आणि आपण घरी इकडे आलेलो आहे. जे माझं गाव आहे गोंदवले, जे सातारामध्ये आहे. तालुका आम्हाला मान लागतो. तर फायनली आपण सुरक्षित घरी पोचलेलो आहे. तर मित्र फायनली आपण घरी आलेलो आहे. बघू शकता, हे माझं गावचं घर आहे, हॉल आहे, हे देव मंदिर आहे, इथे किचन बघू शकता. मित्र फायनली मी घरी पोचलेलो आहे. आम्ही सर्व सुरक्षित. बघू शकता माझी बायको आहे, मुलगी दमली आता. आणि बघू शकता माझी मम्मी आहे. रात्रीचे बरोबर 9 वाजलेत. आपण जवळजवळ 1:15 वाजता नवी-मुंबईमधून निघालो होतो. पोचलेलो आहे. तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.